नमस्कार, मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर खूप खूप सॉरी, थोडीशी तब्येत खराब आहे कारण कंटिन्यू ट्रॅव्हलिंग चांगलं आहे। पहिल्यांदा पुण्यात होते, पुण्यातनं अहमदाबादवरनं परीक्षा, आता आज सुट्टी आहे, उद्याचा अजून एक पेपर आहे, परवाचा पेपर आहे आणि मग बुधवारी घरी आहे। तर या सगळ्या धकाधकीत एक मदर डे बद्दल गिफ्ट मला अनुश्रीला द्यायचं होतं, म्हणून मी ते लाईव्ह येऊन किंवा काय यानं प्रयत्न करत होते काल। तर खूप 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 धन्यवाद की खूप छानपैकी रिस्पॉन्स तुम्ही त्याला दिलात आणि एक विश्वास कायमचा आहे तुमचा की, आणि मी कोणतंही काम हे ज्या आपल्या 5 क्रीम आहेत सगळ्या, तर सगळे हे जे परीक्षा मी देत असते ते कॉस्मेटिकमधल्या सुद्धा परीक्षा देत आहे। जसं मी बाकीच्या देत आहे त्याप्रमाणे कॉस्मेटिकसुद्धा सरकार मान्य पीएच लेवल, तुमच्या शरीराला काय सूट होणार आहे, कशाचा कुणालाच काही त्रास होणार नाही आहे, कोणती ब्रँड कोणती कंपनी आपल्याला पूर्ण हर्बल प्रोडक्ट्स देते, याप्रमाणेच मी काम करत असते। तसंच एग्लेसचं काम जे आपण चालू केलेलं आहे त्यासुद्धा प्रत्येक ही कंपनी ब्रँडेड आहे, पूर्ण आयुर्वेदिक आहे किंवा केमिकलचा वापर अगदी 0% आहे किंवा 1% आहे एग्लेसमध्ये। या प्रकारचे सगळे प्रोडक्ट्स घेऊन येतात। माझ्याकडचे जे प्रोडक्ट्स आहेत, तेल असू दे, शॅम्पू असू दे, एक सेकंड, थोडासा व्हिडिओ आपण गप्पांचा पण करूया का, तर काल गप्पा खूप जणींना माझ्याशी मारायच्या होत्या आणि मारल्या गेल्या नाही। तर मी माझं काही सांगते, तुम्ही कमेंटमधनं काही सांगा आणि आपण घरी गेल्यावर लाईव्ह जरूर घेऊया। तर सांगायचं म्हणजे हे सोप हे जे मी तयार करते याची सरकारी सर्टिफिकेट माझ्याकडे आहे। हे आपण पूर्णपणे घरात तयार करत असतो। तुमच्या बॉडीची, तुमच्या ब्युटीची, तुमच्या प्रत्येक गोष्टीची काळजी मी व्यवस्थित घेत असते। तर इथं आता क्लासला ज्या लेडीज माझ्याबरोबर आहेत परीक्षेला, त्यांनी लंपास केले त्याच्यातले मैत्रिणींनी, तर पूर्ण। आणि या सगळ्या सोप बरोबर मी तुमच्याबरोबर त्यांच्याबरोबर ग्रहांची रेकी करत असते। माझ्या कोणत्याही प्रोडक्ट्समधलं खासियत काय आहे तर रेकी आहे। रेकीसारख्या दुसऱ्या कुठल्याही ऊर्जा नाही। त्यामुळं ब्युटी रेकी ही अशी आहे की तुम्ही बघत असाल, आज माझी सून आहे, मुलगा आहे, तरीसुद्धा माझी स्किन कशी आहे, म्हणजे रेकी ऊर्जेनं आपण आपल्याला जास्त दिवस तरुण ठेवू शकतो किंवा जास्त सुंदर दिसण्याचा प्रयत्न आपण त्याच्यातनं करू शकतो। त्यामुळे माझ्याकडचं प्रत्येक ब्युटी प्रोडक्ट्स, मग ते सोप असू दे, बॉडी लोशन असू दे, आता नवीन चालू केलेलं सिरम असू दे, फेशियलचे छोटे छोटे किट असू दे, अगर आपले हे जे आहेत एकदम आत्ता उन्हाळ्यासाठी बघा, मला सुद्धा 2 दिवस उन्हात हिंडून टॅनिंग झाले, मी सुद्धा आता हा लावणार आहे। तर आणि सगळ्या स्किनला सूट होतो। तर डिटॅन्सचा पॅक ह्याच्यामध्ये आपण नाही म्हटलं तरी 6 ते 7 वेळा, नाही मी माझ्या स्वतःसाठी, आम्ही अनुश्रीन मी 5-5 म्हणजे 10 वेळा आम्ही एक पॅक वापरतो। तर इतका सुंदर आहे हा डिटॅन पॅक उन्हाळ्यासाठी किंवा ज्यांची स्किन सगळ्या ऋतूमध्ये डॅमेज होती, ब्लॅक होती, त्यांसाठी डिटॅन पॅक अतिशय चांगला आहे। डिटॅनच्या आधी जर आपण थोडासा स्क्रब केला तर पहिलीच लेवल आपली सगळी याची निघून जाते, ब्लॅकेट्स व्हाईट्स असतील तर, आणि नंतर मग स्क्रब केला तर स्क्रबची पुडी आहे, स्क्रब केला, स्क्रबसुद्धा 10, 20, 30 वेळा म्हटला तरी आपल्याला हा स्क्रब करता येतो। एवढीशी दिसायला पुडी आहे। 25 रुपये फक्त ह्याची किंमत आहे, याची 35 रुपये किंमत आहे। एकच आहे की कुरिअर फक्त 500 रुपयाचं करा, तर तुम्हाला कुरिअर चार्जेस द्यावे नाही लागणार। नाहीतर तुम्हाला एखादी पुडी घ्यायची असेल तरी देऊ शकते, पण त्याला 40 रुपये कुरिअर चार्जेस, 40 मी भरतीये, पण 40 रुपये कुरिअर चार्जेस तुम्ही भरलेच पाहिजेत। या सगळ्यानंतर भरपूर प्रकार आहेत। पॅक जर तुम्ही लावलात शेवट एकदा तर इतका चेहरा सुंदर होतो, काय सांगू तुम्हाला, की तुम्ही पार्लरमध्ये हजारो रुपये जे घालून फेशियल करता, मला पार्लरवाल्यांना काही बोलायचं नाही आहे, पण तोच ग्लो आपल्याला घरामध्ये नक्की मिळतो। त्याचप्रमाणे तुम्ही छोटा बिझनेस चालू करता, या गोष्टी माझ्याकडनं होलसेल भावामध्ये घेऊन तुम्ही तुमच्या इथं सुद्धा विकू शकता। त्याच्यामुळे हाही एक प्रयत्न। गोल्डन ट्यूब ही तर वाव, काय चमत्कार आहे, अशी ही ट्यूब आहे। ह्याच्यातले गोल्डन पार्टिकल एवढे स्मूथ आहेत की आपल्याला वाटत पण नाही, नाहीतर एखादे स्क्रब असे करताना आपल्याला टोचतात वगैरे, तर अजिबात नाही। ही ट्यूब हे बघा, आता लिपस्टिक तर बघा पूर्णपणे कालची किस प्रूफ, वॉटरप्रूफ आहे, अजूनही ती लिपस्टिक माझ्या हातावरची गेली नाही। तर स्क्रब, गोल्डन स्क्रब एवढा छान आहे आणि स्क्रबचं एक आपल्या ह्याच्यावर चेहऱ्यावर एवढा सुंदर हे येऊन जातो, ग्लो येऊन जातो
की फक्त आपण आपला चेहरा बघून किंवा बॉडी बघून आपण वाव म्हणू शकतो एवढा गोल्डन स्क्रब. आणि लोकांना एवढा आवडत आहे तुम्हाला की किती मागवू आणि किती त्याचा सेल करू एवढं त्याचं होत आहे. तर या प्रकारचा गोल्डन स्क्रब आपण पुसला की एक मस्तपैकी चमक येते आणि सगळे वापरू शकतात. चेहऱ्यापासून संपूर्ण बॉडीला तुम्ही हा स्क्रब वापरू शकता. 140 रुपयात एवढी मोठीच्या मोठी ट्यूब तुम्हाला आहे. 140 रुपये ही याची थोडेच दिवस किंमत राहील. किंमत बदलली की मग थोडीशी वाढ होईल, पण ही पण ट्यूब आपल्याकडं मस्तपैकी आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये गप्पा मारता मारता तुम्हाला हे सांगायचं होतं कालचा की काय सगळ्या लेडीजचा हा मला हे झाला की ताई तू दाखवल्यास लिपस्टिक आम्हाला, पण आम्हाला कुठला कलर हवा आहे, त्याचा काय नंबर आहे हे व्यवस्थित कळलं नाही. तर तू आम्हाला एकदा परत दाखव, लिक्विड पण दाखव, ते दाखव, रोज एक एक दाखवत जा म्हणजे आम्हाला कळेल की आम्हाला काय पाहिजे आहे ते. तर त्याचप्रमाणे प्रायमर, फाउंडेशन, परत फिक्सर स्प्रे, जे काही तुम्हाला हवं आहे तर थोड्याशा कमेंट करा की हे सगळं मी घेतलेलं आहे, हे सगळा माल भरलेला आहे. फाउंडेशन आहे, परत BBCC क्रीम आहे, सगळा माल भरलेला आहे. मग तुम्ही जसं जसं म्हणाल तसा तसा मी तुम्हाला दाखवील. कारण हे आपण घरात पण करत आहोत चालू आणि ऑनलाईन पण चालू करत आहोत. काही लोकांच्या कमेंट होत्या काल की उपाय सोडले, भविष्य सोडलं, आता पैसा कमवायच्या मागे लागली. तर अरे पैसा आपल्या मुलांसाठी कोण नाही कमवत तुम्ही सांगा. तुम्ही दिवसभर ऑफिसला जाता, मग कशाला जाता? नका ना जाऊ ऑफिसला, बसा घरामध्ये. जसं तुमचं ऑफिस जसं तुमचं तसंच आमचं यूट्यूबचं असतं की यूट्यूबचे व्हिडिओ नाही जास्त चालले, थोडा पैसा कमी आला तर कुठनं तरी आपलं घर भागवण्यासाठी प्रत्येक स्त्रीची धडपड असते. तीच माझी पण आहे. आणि माझी धडपड सगळ्यात महत्त्वाची आहे ती अनुश्रीसाठी की तिने काहीतरी पटकन करावं आणि तिला हे आम्ही घरात पण चालू केलेलं आहे, पण ऑनलाईन पण दाखवायचं म्हणून दाखवत आहोत आम्ही. तर काल सगळ्यांना या लिपस्टिक सगळ्यांना खूप आवडल्या होत्या. सॉफ्ट आहेत, मॅट आहेत, 3D आहेत, वॉटरप्रूफ आहेत, किस प्रूफ आहेत. नाहीतर आपण बाहेर गेल्यावर पाणी पिलं काय पिलं की ग्लासला लिपस्टिक लागतात आणि लिपस्टिक निघून जातात. या प्रकारच्या या कोणत्याही लिपस्टिक नाही आहेत. तर त्या लिपस्टिक तुम्हाला दाखवायला तुम्हाला कलर हवे होते. तर कलर किंवा नंबर काहीतरी सांग असं तुम्ही सांगितलं होतं, पण ह्याच्यावर नंबर तर काही मला दिसत नाही आहेत. पण मी तरीसुद्धा आता तुम्ही ह्यालाच 1 नंबरपासनं धरा व्यवस्थित, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कोणती लिपस्टिक मागवायची आहे. मोठीच्या मोठी लिपस्टिक आहे आणि खरोखर दिवसभर तुमच्या ह्याच्यावरनं हलणार नाही आहे अशी ही लिपस्टिक आहे. तर ब्राऊन कलर आहे या लिपस्टिकचा. हे बघा, हा ब्राऊन कलर. ज्यांची स्किन डार्क असते त्यांना हा कलर अगदी छान दिसतो. विदाऊट लिपस्टिक न लावता सुद्धा ओठ असे मस्तपैकी यांना दिसून जातात, वर ते दिवसभर राहत असतात. आता हा आहे 2 नंबरचा कलर. न्यूड कलर आहे, न्यूड कलर आहे, काय जे तुम्ही त्याला म्हणत असाल की लावली काय आणि न लावली काय सारखीच अशा प्रकारे दिसती, पण दिवसभर ओठावरनं जात नाही. तर हा वरचा हा कलर आहे. ह्याचा नंबर आहे 2 असं लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे किंवा सरळ स्क्रीनशॉट घ्या, ताई ही लिपस्टिक पाहिजे आहे मला, हा स्क्रीनशॉट घ्या. ही लिपस्टिक आहे फक्त आणि फक्त 150 रुपये ह्याची किंमत आहे. काल ऑफर प्राईजमध्ये बऱ्याच गेल्या, आता 2च बॉक्स शिल्लक आहे. तर आज ह्याची किंमत आहे 100 रुपये. कुरिअर चार्ज तुम्ही 500 रुपयाचं काही ना काहीतरी कुरिअर घ्या आणि मग करा, नाही तर 40 रुपये कुरिअर चार्ज तुम्हाला पडतील. त्यामुळे तुम्ही सगळं मिळून 500चं करू शकता आणि घेऊ शकता. तर ही नंबर आहे 2. स्क्रीनशॉट घ्या आणि पाठवा, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला कुरिअर करताना. त्याच प्रकारे 3 नंबरची आहे ही लिपस्टिक. ही लिपस्टिक सुद्धा हे बघा, हा कलर आहे याचा. तर ही आहे 3 नंबरची लिपस्टिक. ही सुद्धा त्याच प्रकारे एकदम सॉफ्ट आहे, मॅट आहे, त्यामुळे लिपस्टिक मस्तपैकी आहे. 3 नंबर झाला ह्याचा. आता दाखवते तुम्हाला मी 4 नंबर. 4 नंबरची सुद्धा लिपस्टिक जवळजवळ कलर असे त्याच्यापेक्षा डार्क असे येत असतात. तर ही बघा लिपस्टिक किती सुंदर आहे. एक हे दाखवते, हे बघा, हा कलर हे बघा आहे सुंदर कलर. आणि एकदाच लिपस्टिक लावली तरी बास होती, एवढा हा मस्तपैकी कलर आहे. त्याच्या पुढचा कलर आहे थोडासा अजून डार्क ब्राऊन कलर. नंबर आत्ताचा होता 4 नंबर. ही लिपस्टिक ज्यांना हवी होती ह्याचा नंबर होता 4 नंबर.
तर 4 नंबर लिहून ठेवा तुम्ही आणि स्क्रीनशॉट काढा सरळ, म्हणजे माझ्या नंबर लक्षात येतात. आता हा नंबर आहे 5 नंबर. तर ही लिपस्टिक पण थोडक्यात माझ्या आवडीची आहे. मरून कलरची लिपस्टिक आहे बघा, खूप सुंदर ही पण लिपस्टिक आपल्याला दिसती. मी काढलेली आहे, ह्याच्यातली काही तुम्हाला लावून नाही दाखवू शकत मी, तर जी काढली आहे त्यातली लावून दाखवते एक लिपस्टिक तुम्हाला मी. हा आहे 6 नंबर, पिंक कलर आहे. सुंदर, ज्यांना पिंक कलर आवडतो त्यांच्यासाठी खास. एकदाच लावली तर बेबी पिंक येतो, 2दा लावली तर डार्क पिंक येतो. असा मस्तपैकी हा कलर आहे. याचा नंबर होता 6. 7 नंबरची ही आहे राणी कलरमधली, राणी कलरच ह्याला आपण म्हणतो. तर हा नंबर आहे 7 नंबरची ही लिपस्टिक आहे. स्क्रीनशॉट काढा आणि पाठवा मला, मी पाठवीन. 100 रुपये फक्त ह्याची किंमत आहे. आणि दिवसभर लिपस्टिक जाणार नाही. ऑफिसला जाताना आपल्याला लिपस्टिक लागते, ती मध्ये आधी जाते, परत टचअप द्या, हे करा. आणि आजकाल तर मेकअप शिवाय दुनिया नाही. हा आहे त्याच्या पुढचा कलर, मस्तपैकी कलर आहे. हा नंबर आहे याचा 8 नंबर. लक्षात घ्या, याचा नंबर आहे 8 नंबर. पिंक आहे, त्या पिंकपेक्षा वेगळा पिंक आहे. 8 नंबर याचा कलर आहे. 9 नंबरची लिपस्टिक आहे. पुन्हा छानपैकी ज्यांचा गोरा पान रंग असतो त्यांच्यावर ही लिपस्टिक फार उठून दिसते, तर त्यांच्यासाठीचा हा कलर आहे 9 नंबर. 10 नंबर कलर आहे हा रेड कलर आहे, पण टॅमॅटो रेड आहे. छान दिसतो, उगाच रेड वगैरे नाही दिसत. तर वाईन मधला रेड हा कलर आहे बघा. हा कलर आहे ह्याचा, खूप सुंदर दिसतो. कॉलेज गर्ल मुली असतील किंवा ज्या लेडीज पंजाबी आहेत किंवा ज्यांना थोडंसं हाय सोसायटीमध्ये किंवा काही दुकानांमध्ये सुद्धा बघा हे असतं की डार्क लिपस्टिक पाहिजेतच, त्यांच्यासाठी खूप छान आहे. ही परत एकदा नंबर 11 लिपस्टिक आहे. ती ब्राऊन शेडमध्येच आहे, पूर्ण रेड नाही आणि पूर्ण ब्राऊन नाही, अशा शेडमध्येच ही लिपस्टिक आहे. हे बघा, इथं काढलेली दिसली, असा शेड आहे. अतिशय सुंदर दिसतात या लिपस्टिक जेव्हा आपल्या ओठावर सजतात त्यावेळी. आणि लिपस्टिक शिवाय तर जिणं मुश्किल आहे. माझं तर जिणं मुश्किल आहे. मला लिपस्टिक लागते, मला जेवायला नसलं तरी चालतं, पण मला लिपस्टिक लागते. आणि हा शेवटचा कलर आहे 12 नंबर, वाईन कलर. सुंदर कलर आहे हा, आणि तेवढाच स्टे पण करतोय. खरोखर 24 तास आपल्या ओठावर तो स्टे करतोय. आपण काही ओठाला लिपस्टिक लावून झोपत नाही, आपण क्लिअर करणार. तर या सगळ्या कलर तुम्हाला मी आज 1 ते 12 जे दाखवले हे बघा, त्या सगळ्याच्या किमती आहेत 100 रुपये. तुम्हाला जर होलसेलनं घ्यायच्या असतील तर आणखीन कमी केल्या जातील. तर या 100 रुपयाच्या या 12 लिपस्टिकचे कालपर्यंत 2 ते 3 पॅक संपले आपले. तर हे आता 2च पॅक राहिले. जर हवा असेल तर व्हिडिओ तुम्हाला मिळाल्या स्क्रीनशॉट तुम्ही घेतले असतील त्याच्याप्रमाणे बुक करा, म्हणजे तुम्हाला त्या लिपस्टिक मिळून जातील. आता लिक्विड लिपस्टिकचे जे चाहते नाही, ज्यांना साध्या लिपस्टिक आवडतात, त्यांच्यासाठी सुद्धा या किस ब्युटीच्या ब्रँडेड पूर्ण ब्रँडेड लिपस्टिक मी आणलेल्या आहेत. यामध्ये आहे हा पिंक कलर, हा आहे 2 नंबर लिपस्टिक, मस्तपैकी आहे. वाव अशी क्वालिटी आहे, हे बघा, इतकी क्रीमी आहे. तर या लिपस्टिकचा नंबर आहे 2 नंबर. तुम्हाला जे आवडत असतील तुमचे तुम्ही कलर लक्षात ठेवा. हा नंबर आहे 4 नंबर. तर थोडासा फरक आहे त्यात आणि यात, ह्याच्यात बेबी पिंक आहे आणि त्यात थोडासा रेडिश आहे. तर नंबर आहे हा 4. सॉरी, नंबर आहे 5. तर या प्रकारचा 5 नंबर आहे. सॉरी, कुठं कट करू एका शिंकेसाठी. तर हा नंबर आहे 5. बघा, खूप सुंदर दिसतो हा सुद्धा. एकेका ह्याच्यामध्येच या कलरचे कलर खूप छान दिसतात. मुलींना सुद्धा छान दिसतात आणि आपल्याला सुद्धा छान दिसतात. आणि नटणं सजणं हे आपलंच काम आहे. आपण नाही नटा सजायचं तर कोण करणार. त्याच्यामुळं
खूप सुंदर सुंदर कलर याच्यामध्ये आहे। तर कलरचा नंबर तुम्हाला सांगितला मी, यात 3 आहे। पहिला नंबर होता तो 5 आहे। ओळीनं लावून ठेवू का काय वाटतंय मला। 8 नंबर आहे, रेडिशच आहे परत, हे बघ। पण रेड म्हणजे आपला उगाच तो आपल्याला घाण वाटतो रेड, तसा रेड नाहीये हा, टॅमॅटो रेड आहे सगळे कलर याच्यामध्ये। ही याची किंमत आहे फक्त 70 रुपये। किस ब्युटीची तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला 70 रुपयाला मिळणार नाहीये, कारण मी डायरेक्ट कंपनीशी कॉन्टॅक्ट करत असते, त्यामुळे आपल्याला रिजनेबल रेटमध्ये मला तुम्हालाही विकायला येत असतं। तर ही 70 रुपये आहे। कुणाला रिटर्न गिफ्ट द्यायचे असतील, काय द्यायचे असतील तर तुम्ही बॉक्स खरेदी केले तर तुम्हाला आणखीन ह्याच्यामध्ये मिळेल। हा सुंदर असा ब्राऊन शेड आहे आणि ह्याची क्वालिटी बघा तुम्ही, किती शाईन आहे, किती वाव आहे ह्याच्यामध्ये। लावलं की आता हे विक्रीच आहे, मी माझ्यासाठी काढल्यात, त्या तुम्हाला लावून दाखवील। तर खूप सुंदर आहेत कलर। नंबर सांगायचा राहिला, 12 नंबर आहे। नंबर थोडेसे प्रत्येकानं आपल्याला कुठला आवडला असेल त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा। हा आधी दाखवलेला 7 नंबर आहे, 8 नंबर आहे, हा आहे 10 नंबर, हे बघू, हा आहे 10 नंबर। हे जिथं हा कलर आहे ना त्या कलरची लिपस्टिक आहे, ही आहे 10 नंबर। कुणाला असे नेल्स हवे आहेत का तेही सांगा, तेही आहेत आपल्याकडे नेल्स। तर कमेंट मात्र मला पटपट करा, म्हणजे त्या दृष्टीनं मला तुमच्यापर्यंत प्रत्येक गोष्ट पोहोचवता येईल। आता सणांचे दिवस आहेत, एकदा पंचमी आली की सगळे सणच आहेत आणि नटायला मुरडायला कशाचे आलेत सण। हे बघा, हा वाव असा कलर, माझ्या आवडीचा वाईन कलर, अतिशय आवडतो। माझ्या जास्तीत जास्त लिपस्टिक या शेडच्या असतात। नंबर आहे याचा 6 आणि सर्व स्किन टोनवर आपल्या सूट होऊन जातात, त्यामुळे नंबर आहे याचा 6। तर तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता। जर वाईन कलरमध्ये हवे असतील तर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या, म्हणजे एकाच ब्रँडच्या एवढ्या मिळणार नाहीत, कारण खूप जणांनी मला मस्तपैकी रिस्पॉन्स दिलाय। हा आहे मरून कलर। या मरून कलरला मी काय म्हणते सांगते तुम्हाला, हे बघा किती सुंदर आहे हा कलर। या कलरला मी लहानपणापासून रेखा कलर म्हणते, का तर रेखा सगळ्यांना माहीत असेल, ज्या माझ्या वयाच्या असतील त्यांना तरी कमीत कमी, की रेखाच्या ओठावर कधी या कलरशिवाय लिपस्टिक दिसली नाही। मी तेव्हा एवढी लहान होते पण तरी सुद्धा मी मागं लागायचे की मला रेखासारखी लिपस्टिक पाहिजे। एवढ्या लहान वयापासून मला लिपस्टिकचा नाद आहे आणि आज तो नाद आपल्या परीला पण आहे। सेम तिला सगळे म्हणतात मावशीवर गेली आहे। तर हाच कलर आहे याच्यामध्ये, वर तुम्हाला दिसतोय ते नंबर आहे 11। तर तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही बुकिंग करू शकता। मी याच प्रकारे तुम्हाला दाखवत जाईल, त्याशिवाय काही येणार नाही। 9 नंबर आहे हा आणि वाव असा ब्राऊन कलर आहे, बघा किती सुंदर कलर आहे हा आणि फक्त 70 रुपये किंमत आहे। तर मी आज तुम्हाला फक्त दोन्ही लिपस्टिक दाखवते, अजून एक दाखवते। या दोन्ही लिपस्टिक हा आहे फक्त आणि फक्त तुम्हाला 70 रुपयाला बसणार आहे आणि मग अशी दाखवली ती 100 रुपयाला तुम्हाला लिपस्टिक बसणार आहे। 500 रुपयाची खरेदी झाल्याशिवाय फ्री शिपिंग तुम्हाला मिळणार नाही। 500च्या आत तुम्ही जर काही घेतलं तर मात्र तुम्हाला शिपिंग चार्जेस 40 रुपये मला द्यावेच लागतील। त्याचप्रकारे फाउंडेशन पण काल सगळे संपले। फाउंडेशनमध्ये 250 रुपये याची किंमत आहे। 2 फाउंडेशन तुम्हाला येतात, 1 नंबर 2 नंबर। शक्यतो ज्या एकदम फेअर आहेत त्यांना 1 नंबर, नाहीतर आपल्यासारख्या नॉर्मल कलरला 2 नंबर हा कलर मस्तपैकी सूट होतो। याची किंमत आहे 250 रुपये, MRP आहे, पण 200 रुपयामध्ये तुम्हाला मी देत आहे धमाका एकदम। तर 200 रुपयामध्ये तुम्हाला इथं येतो छानसा आरसा, ज्याच्यात बघून आपण आपलं टचअप करू शकतो। वर येतो हा छोटूसा स्पंज, त्याच्याबरोबर हा एक कलर येतो 2 नंबरमध्ये आणि जस्ट आपण हे नुसतं असं फिरवलं
की खाली त्यापेक्षाही एक कलर, म्हणजे हायलाईटला वगैरे वापरायचं तर हा कलर वापरू शकता आणि हा फाउंडेशन म्हणून आपला वापरू शकता तुम्ही, फाउंडेशन किंवा फाउंडेशन पावडर म्हणून सुद्धा वापरू शकता. यालाच जर तुम्ही हा स्पंज ओला केला आणि ही लावली तर हे फाउंडेशनचं सुद्धा काम करतं, कॉम्पॅक्टचं सुद्धा काम करतं. अशी 2 in 1 ही आहे. वर आरशा सकट आहे, ठेवायलाही आपल्याला मस्तपैकी आहे आणि आपल्याला 2 नंबर हा सगळ्यांना सूट होणारा कलर आहे, तर 2 नंबर तुम्ही घेऊ शकता. तर ही पण आज आहे 200 रुपयाला, 225 रुपये याच्यावर MRP आहे. 200 आहे. मग तुम्ही लिपस्टिक, कॉम्पॅक्ट, डिटॅन पॅक असं काही घेऊन 500 रुपये करू शकता. तर मग तुम्हाला कुरिअर चार्जेस नाही पडणार. 500च्या आत जर तुम्हाला काही हवं असेल तर तुम्हाला कुरिअर चार्जेस पडतील. तर चला गप्पा आणि दाखवणं पण झालं, तर तुम्हाला असंच दाखवत जाऊ का हे मला तुम्ही सांगा. म्हणजे उद्या तुम्हाला मी मंगळसूत्र दाखवीन, परवा अजून काय दाखवीन, या प्रकारे तुम्हाला स्क्रीनशॉट काढायला सोपं जाईल. 1 नंबर आणि 2 नंबर याच्यामध्ये आहे, तर तुम्ही सांगायचं मला 1 नंबर हवा आहे का 2 नंबर हवा आहे ते, म्हणजे त्या मानानं मी तुम्हाला पाठवू शकेन. तर काल तुम्ही मला खूप रिस्पॉन्स दिला ऑनलाईनला, पण काय झालं की वारा आणि पाऊस इथं खूप होता, त्याच्यामुळं लाईट पण गेली होती. ह्याच्यात इथं वायफाय नाही आहे, जे काही आहे ते मला माझ्या नेटवर करावं लागतं, त्यामुळे त्याचं नेमकं नेट पण संपलं. त्याच्यापुढं 5 मिनटाच्या पुढं मी तर बडबडत राहिले, पण नंतर मला कळलं की 4-5 मिनटाचाच व्हिडिओ शूट झाला आणि बाकी काही झालं नाही. तर त्या मंगळसूत्र हे ते तेवढ्या ह्याच्यात जे मी दाखवलं लिपस्टिक आणि हे त्या परत व्हिडिओमध्ये, त्याच्यावर तुफान ऑर्डर आल्या आणि खूप 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 थँक्यू की तुम्ही माझ्या यासुद्धा गोष्टीला रिस्पॉन्स देत आहात. तर फक्त कुणी हे करू नका की ही हे सांगायची, उपाय सांगायची आणि आता या धंद्याला लागली वगैरे, असं नाही आहे. की हे सगळं अनुश्रीसाठी आहे, तिच्या भविष्यासाठी आहे. शेवटी तिची आई, तिचे वडील, तिचा भाऊ, तिचा मामा, काका, कुणी तिला असते नाही समजा तुम्ही कुणी तिला, तर तिचं सगळं काही मी आहे. आणि आता तिला कळलं आहे की अनुश्रीला चांगलं की आपल्याला कुणी नाही, की जर तुम्हाला मध्ये राग आला मी तिच्या आईबद्दल ह्याच्याबद्दल स्पष्ट शब्दात बोलले, पण हे सत्य होतं आणि ते अनुश्रीसाठी खरं होतं. ज्यावेळी अनुश्रीनं तिला फोन लावला की मला 4 दिवस यायचं आहे तुझ्याकडं, मला कंटाळा आला आहे इथं, त्यावेळी तिच्या आईनं आणि भावानं चक्क तिला यायला नकार दिला. आज ती मेसेजवर मेसेज करते, मी करते, पण तिचे आई आणि भाऊ तिच्याशी बोलायला तयार नाहीत. ज्या आईनं तिला वाईट शिकवलं की सासू अशी असती, सासू तशी असती, सासूचं असं वागावं तसं वागावं, या सगळ्याचा पश्चाताप माझ्या अनुश्रीला झाला. आणि आज अनुश्री माझ्याशी माझ्या मुलीसारखीच वागते. थोडं छोटं मोठं आपल्या घरात सगळ्यांच्यात होत राहतं की आपल्या म्हणणं आपलं वेगळं असतं, त्यांचं वेगळं असतं म्हणून, पण अनुश्रीला हे चांगलं कळून चुकलं की आपल्याला आपल्या मम्मीनं शिकवलं, भावानं शिकवलं ते वाईट होतं. कुणीही आपल्याला नाही आहे ना, कोणतं दार आपल्यासाठी उघडं आहे, काही नाही. हीच आई, हेच बाबा, हेच आप्पा आणि हाच आपला नवरा, हेच आपलं कुटुंब आहे. मावशी आहे, परी आहे, आजी आजोबा आहे, हेच सगळं आपलं कुटुंब आहे. त्यामुळे ह्यांच्यावर रुसण्या फुगण्यात किंवा ह्यांना त्रास देण्यात काही एक अर्थ नाही, हे तिला कळलं. तिला या गोष्टीचा खूप पश्चाताप झाला आणि ती मनापासून बदलायचा खूप प्रयत्न करत आहे. तर जे कोणी असं बोलतं की तिच्या बाबतीत बोललं गेलं असं, मी काही लपवत नाही, त्यामुळे तेही तुम्हाला सांगते की नाक असेल तिला कुणाला अजून तर त्यांनी तिला घरी घेऊन यावं म्हणून. तर अनुश्री हे तिच्या आप्पांचं नाक आहे. मुलगी ही आपल्या वडिलांचं नाक असते आणि ते नाक कधीही खाली झुकणार नाही आहे, ह्याची जबाबदारी अनुश्रीची आहे. कारण अनुश्रीला तिच्या आप्पांवर तिचं एवढं प्रेम आहे की जर तिला कोणी असं बोललं नाक असेल तर घेऊन ये वगैरे, या ह्यानं ती एवढी चवताळली की माझ्या आप्पांचं नाक काढणारे हे बाकीचे कोण, त्याच्यामुळं मी सुधारणार. आई, तुम्हीच माझी आई आहे, तुम्हीच माझ्या सगळं आहात आणि तुम्ही जे आजपर्यंत सांगत होता ते सगळं बरोबर आहे. मी उगाचच लोकांचं ऐकून माझ्या संसाराचं वाटोळं करत गेले, तुम्हाला त्रास देत गेले, पण झालं 12-14 महिने होऊन गेले, पण मी आता बदलणार आहे. आणि हे तिचं गेला महिनाभर चालू आहे. जेव्हा ती महिनाभर नीट झाली त्यानंतरच मी तुम्हाला हे सांगत आहे की तिला आज एवढं हे तिला बोलता येत नाही आहे अजून,
पण अनुश्री हेच आप्पांचं नाक आहे आणि आप्पांची मान आणि नाक कायमस्वरूपी वर राहणार असा पण तिनं घेतलेला आहे. त्यामुळं अनुश्रीकडनं आता आपण अपेक्षा करायला काही एक हरकत नाही आहे. म्हणून मी तिच्यासाठी हा छोटासा बिझनेस चालू करत आहे. घरात आमच्या भरपूर गिऱ्हाईक तिला येत आहे, पण थोडंसं ऑनलाईन पण एक असावं ज्ञान मुलांना, म्हणून मी तिला हे ऑनलाईन सुद्धा शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. तर याच होत्या गप्पा, हाच होता अपडेट माझा की माझ्या परीक्षा चालू आहेत. तर कुणाला प्रश्न पडतोय, ताई तू कशाच्या नेमक्या परीक्षा देतेस, तू दर 3 महिन्यानं परीक्षेला अहमदाबादला जातेस? तर मी सरकारी 75 परीक्षा देते. जे आपलं शास्त्र आहे, म्हणजे ज्योतिषशास्त्र असो, न्यूमरॉलॉजी असो, यंत्रसाधना असो, रेकी असो, रेकीचे कित्येक प्रकार आहेत, परत हे कॉस्मेटिकचे रॉ मटेरियलमधनं मी सोप तयार करते, ऑइल तयार करते, शॅम्पू तयार करते, सगळ्या क्रीम मी घरात तयार केल्या आहेत, स्पा क्रीम घरात तयार केलेली आहे. अशा अनेक 75 गोष्टींचे क्लासेस सरकारी माझे चालू आहेत. मग त्याच्या काही परीक्षा प्रॅक्टिकल असतात. सोप आता ऑनलाईन करून काही उपयोग होत नाही, तर सोपला इथं येऊन करावा लागतो. वेगळे सोप हे आपल्याला देत असतात करायला. वॉटरमेलन सोप जे तुम्ही पाहिले पण नसतील, कुल्फी, टॉफी सोप, असे वेगळे सोप असतात आणि ते प्रॅक्टिकली करावे लागतात. त्याचे पेपर प्रॅक्टिकली पण असतात आणि थेरीचे पण असतात. ते पेपर द्यावे लागतात, त्याशिवाय सर्टिफिकेट मिळत नाही. मग आत्ता माझ्याकडं कॉस्मेटिक जे मी लिपस्टिक सुद्धा करायला शिकलेली आहे, पण लिपस्टिकला ब्रँडेड लिपस्टिक वापरणं हे मला जास्त योग्य वाटतं की आपण लिपस्टिक तयार करण्यापेक्षा. तरीसुद्धा मिनीची पाकिट आपल्याकडं आहेत की ज्या घरगुती तयार केलेली आहेत, ते सुद्धा मी पुढं तुम्हाला दाखवीन. तर या 75 मोटॅलिटी ज्या आहेत त्याच्या परीक्षा मी देत आहे. त्यामध्ये सर्व आपल्याला शास्त्रमार्ग, दैविक शास्त्रमार्ग, त्याचमध्ये कॅन्डल मॅजिक झाला, त्याचमध्ये यंत्रसाधना झाला, रेकी झाला, ज्योतिषशास्त्र झालं, जिबू कॉइन झालं, मनी रेकी झालं, पुन्हा अनेक रेकी झाल्या. अशा रेकीचे अनेक प्रकार त्याच्यामध्ये माझे झाले. सोपचे अनेक प्रकार झाले. क्रिस्टल ओळखण्यापासनं रे म्हणजे काय आणि की म्हणजे काय इथनं सारा अभ्यास करून मी इथपर्यंत पोचले. आत्तापर्यंत माझ्या 35 परीक्षा झाल्या आहेत. 35 परीक्षेची सर्टिफिकेट माझ्याकडे आहेत. मी जी वस्तू विकतीये, ते क्रिस्टल असू दे, ब्रेसलेट असू दे, शुक्रमणी असू दे, किंवा अजून एखादी पोटली असू दे, काहीही असू दे, त्या प्रत्येकामागं ज्ञान आहे, त्या प्रत्येकामागं सर्टिफिकेट आहे. त्याशिवाय मी हे करत नाही आहे. तर पैसा कमवायचा, काय थोडाफार मिळेल तो कमवायचा, पण रितसर कमवायचा, याच मताची मी आहे. तर हे सारे क्लास माझे इथं अहमदाबादला, गुजरातला चालू आहेत. ऑनलाईन रोज माझे क्लास असतात, संध्याकाळचे 9 ते जवळजवळ 12पर्यंत. 12 ते 2:30 झोप घ्यायची, 2:30ला उठून रेकीला सुरुवात करायची. पुढचं डेली रुटीन माझं तुम्हाला माहिती आहे, पण आता डेली रुटीन थोडंसं बदललेलं आहे. अनुश्री आपल्या बऱ्यापैकी आता काम करत असतात, त्याच्यामुळं फक्त स्वयंपाक करावा लागतो, बाकी सगळं ती करत असते. तर अजून सगळं ती जबाबदारी अंगावर घेऊन ही आली आहे जबाबदारी. थोडंसं तिचं काम झालं की गावातल्या महिला येतात, कुणाला लिपस्टिक पाहिजे, फाउंडेशन पाहिजे, मंगळसूत्र पाहिजे, अजून हे पाहिजे, ते पाहिजे, नेलपेंट पाहिजे, हे आहे, लेझर आहेत, खूप भरपूर घरात काय काय ठेवलेलं आहे. तर ते सगळं पाहिजे, त्याच्यासाठी लोक येत राहतात. त्याच्यामुळं ही सध्या लाईफ मस्तपैकी चाललेली आहे. पण सगळ्यात तुम्हाला गोड बातमी ही द्यायची की अनुश्री आपली आता सुधारलेली आहे. तिला तिच्या केलेल्या गोष्टीचा पश्चाताप हा जरूर झालेला आहे आणि तिला तिच्या लोकांना दाखवून द्यायचं आहे की अनुश्री, आप्पांचं नाक अनुश्री आहे, आप्पांची मान, आप्पांचा सन्मान या अनुश्री आहे आणि ती मान ती वरच कायम ठेवणार. तर ती कुणाला कधी झुकू ती आप्पांना कधी कोणासमोर झुकू देणार नाही, हेच तिचं आता म्हणणं आहे. आणि मी एक आई आहे म्हणून मदर डेच्या दिवशी आपल्या लेकरासाठी काहीतरी धडपड करावी, म्हणून मी ते काल एवढं सगळं करत होते की तिनंही तिच्या पायावर उभं राहावं यासाठी. तर बऱ्याच महिलांच्या नशिबात असं असेल की लग्न केल्यावर आपल्याला आपल्या माहेरची दारं बंद होतात, कारण त्याला
फुटकळ असतील किंवा काही असतील, तर अशा आयांना ना म्हणजे आई होण्यातच काही अर्थ नाही आहे. आज जगात कितीतरी लेडीजला मुलं होत नाही आहेत, तडफडतायत त्या मुलांसाठी. आणि तुम्हाला जर सोन्यासारखी मुलगी झाली आहे तर तुम्ही तिला बाजूला करता, ह्याच्यासारखं महापाप नाही. तर प्लीज तिच्याच घरच्यांना मी डायरेक्ट बोलते, काय इकडून तिकडून बोलायचे, तिच्याच घरच्यांना मी हे सांगते की अनुश्री कधीही कुणाचं म्हणजेच तिच्या आप्पांचं नाक आणि मान खाली होऊ देणार नाही, याची पूर्ण गॅरंटी मला आणि माझी सारिका लाईफस्टाईलचं ज्योतिष कट्टा आणि छोटीशी आशा या तिघांनीही मला भरभरून साथ दिले की ताई थोडी वाट बघ, अनुश्री आपली सुधारेल. आणि तेच होत आहे. मी नाही म्हणत झालं आहे, पण होत आहे आणि होईल. आणि तिला कुठंही आप्पांचं नाव घालवायची गरज पडणार नाही. तर हे लक्षात घ्या, अनुश्री माझी मुलगी आहे आणि ती इथंच व्यवस्थितपणे संसार करणार आहे आणि हे सगळं जे आहे हे तिच्यासाठी आहे. तर चला आजच्या गप्पा इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय.